अध्यक्ष महोदय, राजेशजी विटेकर यांनी जो प्रश्न इथं मांडला तो जो आपण अध्यक्ष महोदय डिटेलमध्ये वाचला तर जे स्थानिक लोकल कॅलॅमिटी ज्याला आपण म्हणतो तो जो ट्रिगर असतो तो अतिशय महत्त्वाचा असतो। मंत्री महोदयांच्या उत्तरामध्ये सुद्धा आपण सर्व आकडे बघितले तर लोकलाइज कॅलॅमिटी हा जो आकडा आहे त्याच्या अंतर्गत तो जो ट्रिगर आहे जो विमा कंपनी शेतकऱ्यांच्या बाबतीत त्या ट्रिगरच्या अंतर्गत जो निधी देते तो सगळ्यात मोठा असतो। म्हणजे गेल्या वर्षी आपण जर बघितलं सरकारकडनं 1 रुपया योजना आणली, आम्ही त्याचं स्वागत करतो, खरंच चांगली योजना होती। 3700 कोटी रुपये हे 3532 कोटी रुपये हे विमा कंपनीकडनं अध्यक्ष महोदय देण्यात आले। त्यातले 2775 कोटी रुपये हे लोकलाइज कॅलॅमिटी या ट्रिगरच्या अंतर्गत अध्यक्ष महोदय देण्यात आले, म्हणजे 80%। पण दुर्दैव अध्यक्ष महोदय आता असं आहे की आत्ताच्या विमा कंपनीच्या पॉलिसीमधून 4 ट्रिगर काढण्यात आलेले आहे। हे ट्रिगर महत्त्वाचं जे आहे ज्याचा सर्वात जास्त मदत शेतकऱ्याला या ट्रिगरच्या अंतर्गत मिळते हे ट्रिगर काढण्यात आलेला आहे। तर अध्यक्ष महोदय, मी मंत्री महोदयांना शेतकऱ्यांच्या वतीने असा प्रश्न करतो की हा जो बदल विमा योजनेमधील झालेला आहे तो कशामुळे झाला, आणि दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय असा आहे की हा ट्रिगर अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे आपण शासनाशी चर्चा करून हा ट्रिगर परत एकदा आपण विमा कंपनीशी बोलून तो इंट्रोड्यूस करणार का, ज्याच्यामुळे शेतकऱ्याला त्या ठिकाणी मदत मिळू शकते। आणि शेवटचा प्रश्न असा आहे की गेल्या वर्षी 1,62 हेक्टर 1.62 कोटी हेक्टरवर 2.42 कोटी शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला होता। आत्ताची परिस्थिती असं आहे जुलै एंडला आपली मुदत संपत आहे, पण आत्ता जर आपण बघितलं तर फक्त केवळ 2,87,000 2.87 लाख म्हणजे 2,87,000 अर्ज फक्त आत्ता आलेले आहेत। म्हणजे गेल्या वेळेस आपण बघितलं 2,42,00,000 होते, आता फक्त आत्तापर्यंत, आता ठीक आहे 20 दिवस अजून आहेत, 2,87,000,000 आहे। तर शेतकऱ्यांना कदाचित या विमा पॉलिसीमध्ये कुठेतरी अडचण वाटते। शेतकऱ्यांच्या हितासाठी राजकारण बाजूला ठेवून आपण सरकारशी बोलून जे पूर्वीचे 4 ट्रिगर आहेत ते परत एकदा आपण इंट्रोड्यूस करणार का? मंत्री महोदय। अध्यक्ष महोदय, या विम्याच्या संदर्भामध्ये अनेक वेळा चर्चा झाली। महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार या ठिकाणी आढळून आले आणि विमा कंपन्यांना जवळपास 7,500 कोटी रुपयाचा नफा या 1 रुपयाच्या पीक विमा योजनेच्या अंतर्गत झालेला आहे। आणि एवढ्या मोठ्या प्रकारचा नफा शेतकऱ्यांना न मिळता कंपन्यांना मिळतो, या संदर्भात शेतकऱ्यांच्याही मनामध्ये नाराजी होती। त्या संदर्भामध्ये राज्य सरकारने सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये या संदर्भात चर्चा झाली आणि विम्याच्या संदर्भात जुन्या पद्धतीची विमा योजना सुरू करावी। 2% खरीपासाठी, 1.5% रब्बीसाठी आणि 5% फळबागांसाठी, अशा प्रकारे ते विम्याचं स्वरूप या ठिकाणी जुन्या योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी इंट्रोड्यूस झालं आणि त्यामुळे जो काही फायदा आपल्याला झाला आहे जवळपास 750 कोटी रुपयाचंच फक्त या ठिकाणी टेंडर विमा कंपन्याचा आलेला आहे आणि 4,500 कोटी रुपये राज्य सरकारचे या ठिकाणी वाचलेले आहेत अंदाजे। तर त्या 4,500 कोटी रुपयाची भांडवली गुंतवणूक शेतीमध्ये करण्यात यावी अशा प्रकारचे निर्देश सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून दर वर्षाला 5,000 कोटी रुपये असे मिळून 25,000 कोटी रुपयाची भांडवली गुंतवणूक शेतीमध्ये करता येईल। त्यासाठी ही नवीन विमा योजना या ठिकाणी सुरू केली आहे। त्यामध्ये जे पूर्वीचे 3 ट्रिगर होते ते ट्रिगर शेवटच्या ट्रिगरलाच अफेक्ट करतात। शेवटी पीक कापणी प्रयोग हा शेवटी होतो आणि पीक कापणी प्रयोगाच्या माध्यमातून उत्पादन या ठिकाणी कमी झालं तर त्याला विमा या ठिकाणी लागू होतो। त्यामुळे अशा प्रकारचे पूर्वीचे या ठिकाणी ट्रिगर कायम करता येणार नाही। अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय म्हणाले की शेवटचा ट्रिगर अतिशय महत्त्वाचा असतो आणि त्याच्यावर हे 4 ट्रिगर अवलंबून असतात। अध्यक्ष महोदय, आता तुम्ही राजेश भाऊंचं जर उत्तर त्या ठिकाणी बघितलं नाही तर त्यांचा जो प्रश्न बघितला तर शेवटच्या ट्रिगर जो आहे तो सोडून सुद्धा इतर ट्रिगरला मोठ्या प्रमाणात निधी त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय लागतो। दुसरं अध्यक्ष महोदय, हे उत्तर थोडंसं फार वेगळं वाटलं, म्हणजे बँकेत चोरी झाली म्हणून चोराला पकडण्याच्या ऐवजी बँकेच बंद करून टाकायची अध्यक्ष महोदय।
आता हे जे 4 ट्रिगर आहेत त्याच्या अंतर्गत शेतकऱ्याला आतापर्यंत मदत मिळत होती, म्हणजे जो काही योजना सरकारने याच सरकारने आणली होती. अध्यक्ष महोदय, मग मंत्री महोदयांनी असं सांगावं की ठीक आहे आम्ही 750 कोटी, खरं तर तसं बघितलं तर राज्य सरकारचे आणि केंद्र सरकारचे 6000 कोटी रुपये वाचावे म्हणून कदाचित ही निर्णय त्या ठिकाणी घेण्यात यावा. नाही तर मग मंत्री महोदयांनी असं सांगावं या ट्रिगरच्या अंतर्गत आम्ही ऍक्टिव्ह ठेवतो, ठीक आहे आम्ही विमा कंपनीला तिथं पैसे देणार नाही, आम्ही ऍक्टिव्ह ठेवतो, विमा कंपनी ऐवजी सरकार या 4 ट्रिगरच्या अंतर्गत शेतकऱ्याचं नुकसान झालं तर हे सरकार त्या शेतकऱ्याची जबाबदारी घेईल, असं तरी उत्तर अध्यक्ष महोदय या मंत्री महोदयांनी या ठिकाणी घ्यावं. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य रोहित पवार हे जे काही सांगतायत त्या गोष्टी काही अंशी जरी खरं असलं तरी हे जे पूर्वीचे 3 ट्रिगर होते ते ट्रिगर हे राज्य सरकारने दिले होते. केंद्र सरकारने ही विमा योजना ही केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांनी मिळून या ठिकाणी चालवलेली आहे. त्यामुळे पूर्वीचे हे राज्य सरकारने ॲडिशनल 3 ट्रिगर या ठिकाणी ठेवले होते. परंतु नवीन पीक विमा योजनेमध्ये अशा प्रकारचे 3 ट्रिगर कमी करून त्यामध्ये पंचनाम्याची सिस्टीम ठेवलेली आहे. शेवटी पीक कापणी प्रयोग आहे, पंचनामे आहे, परंतु पीक कापणी प्रयोगामध्ये उत्पन्न या ठिकाणी त्याचं सिद्ध होतं कमी झालं की जास्त झालं की काय झालंय, आणि त्या दृष्टिकोनातून जर कमी उत्पन्न झालं असेल किंवा नुकसान झालं असेल तर त्याला त्या शेतकऱ्याला विमा कंपनीकडे भरपाई निश्चितपणे मिळेल. अशा प्रकारची ही नवीन पीक विमा योजना आहे. त्यामुळे जुने ट्रिगर परत आपल्याला लागू करता येणार नाही. अध्यक्ष, लक्षवेधी क्रमांक 4